प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे, ज्यावर अन्नत्याग आंदोलन करतो आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. आज तर सरकारनं मारलंय, तरी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय. कटेंगे तो कटेंगे, तो आप कट गया ना हमारा किसान. खरं तर निवडणुकीत देवेंद्रजींना प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन आम्ही पूर्ण कर्जमाफी करू असं म्हटलं होतं, आणि आता ते आश्वासन पोल ठरलं. प्रभू रामचंद्राची शपथ मोडल्या गेली. रामराज्य आलं, पण शपथ मोडणारे हे आमचे मुख्यमंत्री आहे. या वेदना अजूनही शेतकऱ्याला सतावतं, आणि म्हणून मी उद्या 21 ते 23 पर्यंत रायगडाच्या पायथ्याशी म्हणजेच महाराजांच्या राजधानीमध्ये पातळ या गावी जिजाऊच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करतो आहे. तिथून शक्ती घेऊन महाशक्तीत या सगळ्या मागणीसाठी, दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही लढणार आहोत. उद्यापासून 3 दिवस अन्नत्याग करतो आहे, आणि म्हणून सरकारला सांगायचं आहे का हिंदूलाही पोट असतं, हिंदू शेतकऱ्याला पोट आहे, तपासा थोडं, तो उपाशी आहे, तो लढतो आहे. तलवारीनं जेवढं मारलं जातं त्यापेक्षा धोरणानं किती मेले. जेवढ्या औरंग्यानं नाही मारले त्याच्यापेक्षा जास्त सरकारनं मारले. जे काँग्रेस 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 5 वर्षा अगोदरचा आकडा होता, आता तो 1 लाखानं वाढला असेल. एवढी मारामारी जर धोरणामुळे होत असेल तर हे औरंगजेबाचं कृत्य थांबवणारी औलाद कुठं पैदा होईल का याचा विचार करतोय, याची अपेक्षा करतोय का कोण ना कोणी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून हीच सगळी मागणी घेऊन आम्ही लढणार आहोत. आता काय विचारायचं विचार. सोयाबीन 4,000 रुपये क्विंटल भावानं विकावं लागलं. एका एकरात 4 क्विंटल पिकलं, 16,000 ते आले. 16,000 मध्ये 6 महिने लागतं पिकवाले. एकाच माणसाची मजुरी पकडली तर 32,000 रुपये खर्च आला. म्हणजे भेटले 16,000 आणि खर्च आला 32,000 एका माणसाचा. बाकीचे सोडून द्या. म्हणजे बटेंगे तो कटेंगे, तो आप कट गया ना हमारा किसान. कोण ख्याल देने वाला है. फतव्याच्या आणि बटेंगे तो कटेंगेच्या राजकारणामध्ये हा शेतकरी रोज मरतं, आणि मीडियावाले सुद्धा ते दाखवत नाही. ते मोठी घोडचूक आहे या देशामध्ये. तुम्हाला कॅमेरा हा गावाकडे गेला पाहिजे, कारण गावात अजूनही एमआरजीएस मध्ये काम करणाऱ्या मजुराला 4 महिने झाले त्याची मजुरी भेटली नाही. 24 तासात द्या असा कायदा आहे, पण एकाही टीव्हीवर न्यूज नाही. तो पाय पसरून तडपून मरतय, पण तुम्हाला कव्हर दिसतं मीडियावाल्यांना, त्याचं दुःख आहे. 4-5 महिने झाले त्या दिव्यांगाचं मानधन त्याच्या खात्यात जमा झालं नाही. ज्याला 2 पाय नाही, एका घरात 4 दिव्यांग आहे, तो कसा जागत असेल याचंही थोडंसं मला वाटतं तुमच्या टीव्ही मध्ये आलं पाहिजे. हे विनंती तुम्हाला करतो आहे. त्याची गरज नाही आहे ना. अंगावर कपडे जरी नसले तरी चालते, पण झेंडा मोठा लावला पाहिजे. आणि मग तो निळा, भगवा, हिरवा असे झेंडे लावले का कपड्याची कुठे गरज आहे. आणि मग हे आमच्या राजकारणी लोकांनी सिद्ध करून दाखवलं का आखरी तुझ्या अंगावरचे कपडे फाटले तरी चालेल, बाप मेला तरी चालेल, पण झेंडा घट्ट पकडून ठेव. तो धर्माच्या नावानं, जातीच्या नावानं. आणि म्हणून ज्याचं पोट भरलं त्यानं झेंडा आमच्या हाती दिलं, आणि आमचं पोट तसंच राहिलं. म्हणून पोटाचा विचार करणारी खरी सरकार येण्याची गरज आहे. बोललं तर तुम्ही दाखवत नाही ना. टीव्ही वाले कुठं दाखवता. मला वाटतं हे बोललं पाहिजे. मला एक विचारायचं आहे का या देशामध्ये बेरोजगारीवर चर्चा झाली का, अर्थसंकल्पावर चर्चा, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर चर्चा होत नाही, हे दुःख आहे. तर बघा, आताच आपण माननीय बच्चूभाऊ कडू यांचे कर्जमाफीबद्दल भाषण ऐकलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वपूर्ण निर्णय आणि शेतकऱ्यांना खूप मदत करणारे
आपले माननीय बच्चूभाऊ कडू. तसेच आता आपण एक बघूया, कारंजामध्ये शेतकरी एल्गार समितीने धरणे आंदोलन केलेले आहे. 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळावी. तर कारंजा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी एल्गार समितीच्या वतीने शुक्रवारी 21 मार्च तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील शेतकरी सहभागी झाले. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 भावांतर अनुदान 2024-25 हंगामासाठी मिळावे. शेतकऱ्यांच्या 23-24चा पीक विमा व नैसर्गिक आपत्ती मदत मिळावी. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सामूहिक कुंपण द्यावे. किसान सन्मान योजनेचा लाभ शेतमजुरांना मिळावा. शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, मुलींच्या लग्नासाठी बिनव्याजी दीर्घ मुदतीसाठी वित्त पुरवठा करावा. शेतात काम करताना शेतमजुराचा अपघात झाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांना अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा. शेतकऱ्यांना पेरणीपूर्व प्रति एकर 10,000 अनुदान मिळावे. शेतकऱ्यांना खते, कीटकनाशक व शेतीसाठी लागणारे साहित्य GST मुक्त करावे. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी 24 तास वीज पुरवठा द्यावा. या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन केले. दरम्यान या आंदोलनाला शेतकरी पदाधिकारी संबोधित केले. त्यातून त्यांनी शासनावर परखड टीका केली. हे शासन शेतकरी विरोधी असून त्यांना शेतकऱ्यांशी काही देणे-घेणे उरले नाही असा आरोप केला. या आंदोलनात जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन अहमदाबादकर, डॉक्टर पंकज काटोले, डॉक्टर रमेश चंदनशिव, इतर मान्यवर हे उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय देशमुख आणि मनोज कानकिरड, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि इतर मान्यवरसुद्धा याच्यात उपस्थित होते. यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. शेतकरी एल्गार समितीने शुक्रवारी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जागोजागी शेतकरी ही कर्जमाफीची वाट बघत आहे. तरी मी लवकरात लवकर शेतकरी यांची कर्जमाफी करायला पाहिजे. तर अशाच पद्धतीची जी नवीन माहिती आहे ती आपण आपल्या या चॅनलवर देत असतो. तर बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.